आता माझं 25,000चा EMI चालू आहे पुढच्या 18 वर्षांसाठी आणि माझं सायमल्टेनियसली 10,000ची SIP पण चालू आहे. पण मी विचार करत होतो की 10,000ची SIP बंद करून माझं EMI वाढवीन, ज्याच्याने माझं लोन पटकन बंद होऊ शकेल. तर ही स्ट्रॅटेजी बरोबर असेल का? आता आपण कॅल्क्युलेशन्सनेच बघूया. समजा तू तुझा 10,000ची SIP बंद करतोय आणि तुझं 25,000चे तुझा EMI मध्ये ती SIP ऍड करतोय, तर 35,000ची आपले EMI होईल. तर असं करून आपलं 18 वर्षांचं जे लोन आहे ते आपण 12 वर्षात संपवू. म्हणजे आपल्याला तिथेच 20 लाखाचा इंटरेस्टचा फायदा होऊ शकतो, जर का 7.5 ते 8% आपला इंटरेस्ट असेल तर. हेच तुझी जी 10,000ची SIP होती ती जर का तू आज कंटिन्यू ठेवणार आणि नेक्स्ट 18 वर्ष ती जर का तू SIP भरतोयस, तर त्याच SIPचे 18 वर्षांनी 12% जरी अज्युम केलं तर 75 लाख हा कॉर्पस होऊ शकतो. म्हणजे आपण फक्त बँकेला एक्स्ट्रा 20 लाख दिलेले असतील ह्या स्ट्रॅटेजीने, ते आपले 75 लाख मायनस 20 लॅक्स म्हणजे 55 लॅक्स आपण लॉस करू जर का आपण 10,000ची आपली SIP बंद करतोय. तर शक्यतो आपल्या ज्या फ्युचरसाठी आपण चालू केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स असतात त्याला कंपाऊंडिंग होऊन द्यावं. त्या इन्व्हेस्टेड राहणं हे जास्त सोयीस्कर असतं. आणि तुझा EMI जर का तुला अफोर्ड होतोय आणि त्याच्या अगेन्स्ट तुझा टर्म प्लॅन तू सेक्युअर करून घेतलाय तुझ्या लोनला, तर EMI जाऊन देणं हे बरोबर राहतं. तर शक्यतो अशी स्टेप नको उचलूस.